सर्वात मोठा, नाना 2 नंबर आणि तर हे तिघही शिकायला मुंबईत होते. आणि शिकायला मुंबईत होते तर आधी गेला बापू, मग गेला नाना, नानाबरोबर मग दादा गेला, दादा आणि हा दया गेला. हे सगळे 4 जण अगदी लंगोटी आहे. आणि त्यांच्या घरात राहिल्यानंतर ते 53 साली आमच्या वाड्यात राहिला. तेव्हा मी होती, फक्त माझा जन्म झाला होता आणि माझ्याजवळ तो त्यांनी खेळवलेलं अंगाखाली. आणि दादा म्हणजे काय, मग सगळ्या वाड्याचा दादा, घरातला दादा, याचा दादा, सगळ्या गल्लीचा पण दादा. म्हणजे दादा या अर्थाने नाही, पण भाऊ आहे, वडील आहे, या नात्याने सगळं होतं. आणि मी जेव्हा 4 किंवा 5 वर्षाची असते तर दादा रोज चित्र काढायचा. आणि तुम्हाला माहिती आहे की मातीचं घर आणि मातीचे रंग, तर त्यातला एक ब्ल्यू असायचा, एक ग्रीन असायचा, एक व्हाईट असायचा, एक येलो, हेच मातीचे रंग. पण दादाने एखादं चित्र केलं की ते माऊंटनी भिंतीवर केलं की ते आर्ट गॅलरीमध्ये लागलं असं वाटतं. आणि मला तर काही अक्कलच नसायची, जांभळा रंग का बरं देते डोंगराला, तर एअर असते की डोंगर लांबचा आहे का जवळचा आहे, काही समजायचं नाही. मग तसं करता करता आमच्याकडे एक गॅलरीसारखं होतं, तर त्याला आम्ही तुळशीपाशी जागा म्हणतो. ती नाहीलं की केस सोडून तिथे वाळवायला जायचं म्हणून. मग असं 2दा-3दा माझे त्यांनी पोर्ट्रेट केले. मग हळूहळू चित्राची गोडी लागली. त्यातनं दुसरं म्हणजे मी सारडा कन्या विद्या मंदिरमध्ये गेली. तर ते माझं भाग्य असं की वाघोची मुलगी शालूमाई या मला शाळेत होत्या. त्यामुळे आमचं कसं व्हायचं की शाळेतनं काही काम असलं की बाईंकडे जा, की वाघो काहीतरी करत असायचे, पोर्ट्रेट करत. आणि तुम्हाला पूर्वीचा कॅमेरा माहिती आहे का, की स्टँडवर असायचा, तर ती भोकाडी कॅमेरा म्हणायचं, की ते असं काळं कापड घ्यायचं, त्याच्या त्या मला वाटतं काचेच्या ह्या पण वेगवेगळ्या असायच्या, पातळ असायच्या. आणि दादा मी एक काम करायचं की कंपोजिशन असेल तर ते तयार करून घ्यायचं आणि त्याच्यावरून चित्र करायचं. तर दादांना मी बऱ्याच प्रकारचं कमिशन काम केलेलं आहे, माती काम केलं, बस केलेला आहे. दादांनी कुठल्या प्रकारचं काम केलं नाही असं नाही झालं. पण हे संस्कार आमच्यावर होत गेले. ते कसे होत गेले की आम्ही एलिमेंटरी इंटरमिडिएट परीक्षेला बाईंच्या घरी गेलो. आणि माझं भाग्य असं की माझ्याकडे तेव्हा 1 पैसाही नसायचा. आणि फी किती होती, 2 रुपये बाईंची. पण बाई म्हणायचे काही नाही करू, आता दिले नाही दिले चालेल. मग कधी 4 आणे दे, कधी 8 आणे दे, असं करून आम्ही फी दिली. आणि तेव्हाही रंग नसायचे. तर शाळेमध्ये हे असतात ना मॉनिटर, तर मी चित्रकलेची मॉनिटर होती. तर शाळेमध्ये आम्हाला त्या मोठाल्या ट्यूब असायच्या, ते पिऊन पिऊन रंग द्यायचे सगळं. त्यातल्या जे बूच असायचं ते आम्ही गोळा करायचं आणि त्यातले रंग आम्ही वापरायचो. तर म्हणजे इतकं छान होतं की ते असं कधी लाज नाही वाटली की आपल्याला हे नाही आहे म्हणून आपण ते त्यांनी काम करतो. तर शालूमाईमुळे मी याकडे वळले. आणि याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे शालूमाई नाशिक कला निकेतनचं खूप काम करायचे. ते काम असं होतं की प्रदर्शन असेल तर त्याला 4 आणे तिकीट असेल. ते 4 आणे ते 10 पैसे एकाने किंवा 10 पैसेच असेल. मग ते 10 तिकीट संपवले की 1 तिकीट आम्हाला फ्री मिळायचं. आणि मग असं करत करत आम्ही ते शिकत गेलो. आणि तेव्हा ते प्रदर्शन तुम्हाला माहीत असेल तर राजेबाग जर शाळा आहे की नाही त्या शाळेवर, त्याच्यानंतर मी जवळजवळ 10वीला वगैरे गेले, 11वीला गेले. 11वी नंतर मग आता काय करायचं, तर मी अचानक ठरवलं की मी आपण ड्रॉइंगकडे जायचं. तर मग आता करायचं काय, तर मी त्यावेळेस 8वा विषय चित्रकला घेतला. आणि त्यानंतर मी इकडे वळले. तर ते शाळेत आम्हाला रांगोळ्या शिकवायच्या. तर रांगोळ्यामध्ये माझा फर्स्ट क्लास असायचा. आणि आमच्याकडे बाईंची पद्धत कशी होती की 5वीच्या मुलांना अगदी सोपं, 7वीच्या मुलांना जरा अवघड, असं करत करत ते पोर्ट्रेट वगैरे यापर्यंत यायचं. आणि मग त्यामुळे आमच्यावर जे संस्कार झाले ते सगळे चित्रकलेचे आणि चांगले झाले. आणि ते वाघोंची मुलगी असल्यामुळे त्या आमच्यावर ही मुली सगळे आल्या पाहिजे. तर तेव्हा मला असं वाटतं 65 ते 70च्या दरम्यान कॉलेजमध्ये मुली का पाठवायच्या की आश्वस्त होण्यासाठी की टीचर कोण आहे, तर तुपे सर आहेत आणि वाघो कुलकर्णी. तर मला ती सगळी नावं आठवतात की नगरकर होते, नंतर एक जाधव म्हणून होता, पैठणकर, घोलप, जोगळेकर, या सगळ्या मुली 6-7 मुली आणि 2-4च मुलं होते. आणि त्याला 1 वर्षाचा कोर्स असतो. तेव्हापासून मी हे कॉलेज जवळून पाहते, शिक्षक जवळून पाहते. आणि मग हे सगळं करता करता मी जेव्हा कॉलेजला गेली तेव्हा वाटतं 70 साली, तर 70 सालीसुद्धा माझ्याजवळ पैसे नव्हतेच. 150 रुपये काहीतरी लागत होते. तर मी चक्क सातपूरला नोकरी केली 7 महिने. त्याच्यानंतर ते मला पैसे, पण मी कधी दादाला म्हटली नाही, दादा माझ्याजवळ पैसे नाही बरं.
कारण मला सांगायला सुद्धा लाज वाटायची की काय आपण सांगायचं आहे, ते पैसे द्यायला म्हणतो. पण मग कॉलेजमध्ये मला थोडासा त्रास झाला की सर वरती राहायचे मी इथे राहायचे, तर मग काही टीचर्स मला चिमटे काढायचे चक्क. कारण हा त्यांच्या मुलांना पण त्रास होतो, हे आपल्याकडे डिवरे सर आहे त्यांच्या मुलांनाही त्रास होतो. पण मला काही त्यांनी असं काही करून दिले का त्यांचं काम मी दाखवलं असं काही झालं नाही. पण हे करता 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 मी सुज्ञ केले चित्रकलेत. आणि मग जेव्हा पंचवटी निघाली तर त्याचा आम्ही 2 वर्षाचा पास काढला. का नाशकात काही पाहायला मिळत नाही. दर शनिवारी आम्ही रविवार आम्ही मुंबईला. तेव्हा मी आलमेलकर खूप मोठ्या मोठ्या लोकांची प्रदर्शनं केली. इवन नाशिक कला निकेतनमध्ये सुद्धा तुम्हाला आत्ता वासुदेव कामत वगैरे जे असं वाटतात तेव्हा ते स्पर्धेला पण होते. सुहास बोलकर, गुरुजी, श्रीकांत जाधव आणि त्यांची एक स्टाईल होती काम करण्याची, त्याच्यावरून आपल्याला शिकायला मिळायचं. ते आज जसं यांनी साबळेंनी केलं आहे तर हे वेगळ्या पद्धती, पण तेव्हाची पद्धत अशी होती की डार्क टोन सगळा करून घ्यायचा, मग लाईट करायचा आणि हे शिकायला मिळायचं. आणि ते यायचे म्हणजे मुंबईची मुलं, त्यांच्याकडे ओढाले ब्रश. मला गुरुजी अजून आठवतं की तो बुक्की तोंडात काहीतरी असणार, ते असं बोलण्याची पद्धत वेगळी आणि पोटावर एवढा मोठा खिसा एवढे त्याच्याकडे ब्रश असतात. तर ते कौतुक असायचं की आपल्याकडे ब्रश मिळायचे नाही. तर अशी सगळी लोकं आम्ही पाहिली. तिसरं असं की सरांमुळे आणि वाघोमुळे तुमच्याकडे जे डेमो झाले, तुम्ही जे आत्ता म्हणालात ना की कधी त्या लोकांनी पैसे घेतले, की मला वाटतं गजानन हंडाळकरांचं मी 2दा डेमो पाहिला, नंतर गोंधळकरांचा पाहिला, पडोळेकरांचा पाहिला, आणखीन पळशीकरांचा पाहिला, आणखी बाबुराव साडवेलकरांचा पाहिला, आलमेलकरांचे तर 2 पाहिले. तो इतका साधा माणूस होता की खाली मांडी घालून बसलेला होता. पुठ्ठा घेतला, पुठ्ठ्यावर चित्र काढलं, चित्र काढल्यानंतर कवडी असते ती घासली, ती पालथी केली आणि त्याच्यावर ते बसले. तर इतकं सुंदर काम होतं आणि सगळे लेवल अशी छान. आणि दादांचा आणि तुपे सरांचा एक मोठेपणा होता, ते कधीही कुठेही गेले तरी त्यांना कधीही त्रास झाला. मला वाटतं ओंकारला जास्त कळेल की सर आणि आधी आपल्या ह्याच्यात जी पहिली मुलाखत झाली ती पूर्ण चुकीची आहे. काय होतं की पहिल्या नाशिक कला निकेतनमध्ये कमर्शियल सुरू झालं होतं आणि कमर्शियल सुरू झाल्यामुळे तुपे सर तिथे गेले होते. कारण जो तुमचा काय शिकलेला असेल त्यामुळे तुम्हाला तिथे शिक्षक होत आहे. मग कमर्शियलचं जे सुरू झालं तर ते अर्धवटच राहिलं, कारण मुलांची संख्या भरली. त्यातल्या मला 2-3 लोकांची नावं आठवतात, बाकीचे काही आठवत. पण मग ते संपल्यानंतर मग करायचं काय. मग दादांनी सांगितलं की दादा तुम्ही इथे राहायचं, मी सांगेल ते करायचं. आणि शेवटपर्यंत वाघोंचं जे शब्द होते त्यांनी ते ऐकले. आणि सगळ्यांना लोकांना वाटलं की क्लार्क होते म्हणजे काय. पण क्लार्क असूनही त्यांनी स्वतःचं काम वेगळं स्थान निर्माण केलं. तिथे 24 तास चित्रकला आणि चित्रकला आणि चित्रकला. आणि त्याचं एक उदाहरण सांगते की कुठलीही गोष्ट जर पाहून आले, कॉम्प्युटर पीठ असायचं, घरी आलं की ते स्केच केलं की त्याचा जो टायमिंग आहे 12चा आहे का 10चा आहे, हिवाळा आहे का पावसाळ्यात ते. तर असं त्यांचं जे काम आहे तर हे काम खूप मोठं होतं. आणि माणूस जर म्हणून पाहिला तर आमच्याकडे म्हणजे तो मला मोठी जागा पाहिजे, मला गडबड नको, मला असं पाहिजे तसं पाहिजे. किती मुलं बाजूला असते, छोटीशी जागा होती आणि सारवलेली घरं होती आमची. आणि अजून एक तुम्हाला आतली गोष्ट सांगते की दादाची आई होती की दादा म्हणायचं इथे सारवायचं नाही बरं का, सगळं चित्रावर उठतं. काय भिकार घेऊन बसलाय हा, हे शब्द होते आईचे. कारण चित्रकलेला इतकं महत्त्व नव्हतं आणि काहीच मिळवलं नाही सरांनी. कारण जरी ते कमर्शियल होते, मला वाटतं की अमृत असू दे, रसरंग असू दे आणि थोडंसं बाहेरची पण कामं करायची, पण पैसे फार कमी मिळाले. आदल्या दिवशी जर काम दिलं तर दुसऱ्या दिवशी द्यायचं, 10 रुपये द्यायला सुद्धा लोक कटकटतात. कारण मला काय आठवतं की जेव्हा ते लेटरिंग करायचं त्याला लायनिंग असतं, तर त्याला टचिंग करायला मी बसायचं की आपल्याला शिकायला मिळतं. आणि आम्ही 3-3 वाजेपर्यंत मी हे काम केले सगळं. हे मला अनुभव हे चांगले आलेले, पण मला स्वतःला काम करता आलं नाही. कारण पुढे काय झालं की माझे वडील गेल्यामुळे मला शाळेत नोकरी करावी लागली. शाळेतली नोकरी आणि हे करता करता मला काम केलं नाही, पण जेवढं करायला पाहिजे की वाहून गेलं तर वाहून घेता काही आलं. हां, एवढं झालं की मी त्यातली गर्दी झाली. आणि एक जी मला माहिती आहे की शुक्रवारची कहाणी आहे,
उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार, तो मी वसा आत्तापर्यंत चालवते. की सरांबरोबर होते, सरांबरोबर आहे. की पुस्तकाची पण कहाणी सांगते की स्केच करता की दादा रोज स्केच करायचं. मग त्याने नुसते स्केच काय करतो, काहीतरी केलं पाहिजे. तर मग रोज मागे लागायचं, काहीतरी करणं. मग एक दिवशी राहुल आला, गोपाळ आला. मग म्हटलं अरे आपण याला जरा ना काहीतरी वेगळा टच द्यायला. मी म्हटलं की आपण आता काहीतरी करूया. तर मग दादा म्हटलं तू स्केच तर काढ. म्हटलं आपण याच्यावर काहीतरी लिहायला लागतो. दादा म्हणजे मला ते असं आवडत नाही का की पेननी मी अशी रेख काढली, त्याच्यात शाई भरल्यावर मी असा इफेक्ट आला. हे ते म्हणजे मला काही येणार नाही. की जिथे चित्र काढले त्यावेळेची जी घटना असते ती मी लिहिली. असं करता करता 1 लिहिलं, 2 लिहिलं, 3 लिहिलं, असं करता जवळजवळ 100 ते स्केचेस आहेत. आणि मग त्या स्केचेसमध्ये सगळी जी स्केचेस आहेत त्याच्यावर जे लिहिलेले आहेत त्याला मी सगळ्याला साक्ष आहे, कारण मी बरोबर होते बरेच. आणि ते गंमत त्याची अशी आहे की ते पुस्तक विकताना कोण कोण वाचतं. तर मग आम्ही प्रयोग केला की आम्ही सर्वसामान्य जी अशी नितीनसारखी आहे, याच्यासारखी आहे, यांच्या 4 जणांबरोबर ती पुस्तक घ्यायचं, ते वाचायचं, त्यांना दाखवायचं. मग आर्किटेक्ट लोकांबरोबर जायचं, त्यांना दाखवायचं. मग कोणी डॉक्टर आहेत, असे आम्ही खूप वेगवेगळ्या मैफिली घेतल्या छोट्या छोट्या. मग त्यातनं असं दिसलं की नाही हे पुस्तक केलं तर छान. आणि तिसरं म्हणजे दादा साहित्यिक असल्याने त्यांना शांताबाई शेळकेच हव्या होत्या. आणि मग त्याचा पाठपुरावा केला. ते पुस्तक निघालं, ते परांज त्यांना दाखवलं, त्याची डमी केली. आणि हे करता करता खूप वेगवेगळे अनुभव मिळाले आणि मजा आली की जे छोटं बाळ घरात येतं तेव्हा जी आपल्याला एक आनंद होतो. मग आणि यांच्याकडे शांताबाईंकडे गेलो. तर शांताबाईंना तेव्हा थोडंसं चालता वगैरे येत नव्हतं, वय पण झालं होतं. पण त्यांची ती सगळी पुस्तकाची संपदा पाहिली, त्यांचं बोलणं पाहिलं. आणि त्या म्हणाले मला हे पुस्तक ठेवतच नाही आहे खाली, जेव्हा आम्ही त्यांना डबली. मग ते कार्यक्रम ठरला पुण्याला करायचा का नाशिकला. दादा म्हणे नाशिकला नाही करायचा, तर पुण्याला का करायचं की सांस्कृतिक केंद्र आहे, शांताबाईंना तिथे यायला सोपं झालं. मग आम्ही तो बालगंधर्वला घ्यायचा ठरवला. बालगंधर्वला ठेवलं तर मला आणखीन एक गंमत अशी वाटते की तुम्हाला परांजपे सर माहिती आहे. आता स्मिताताईंनी आम्हाला त्या दिवशी, तुम्हाला खोटं वाटेल, की एवढे वडे आणि एवढे थर्मासभर 2 कॉफी पाठवले. तर मी, राहुल, गोपाळ आणि ते आम्ही सगळी चित्र लावली तिथे बालगंधर्वची मस्तपैकी. आणि मग संध्याकाळी जेव्हा ओपनिंग होतं, मी त्याचे दादाचे मामा होते, त्यामुळे मला फक्त 2 कर्दळीची पानं आणि चाफ्याची फुलं पाहिजे. जेव्हा आम्ही ते पुस्तकाचं पॅकिंग केलं त्याच्यावर फक्त कर्दळीची 2 पानं ठेवली. त्याच्यावर ते जे काय दृश्य होतं, जे ते काय पाहिलं, ते शांताबाई शेळक्यांना इतकं आवडलं की त्या प्रेमातच पडल्या. आणि त्यांना खरं चढता पण येत, तर त्यांना खुर्चीवर बसवून तिथे आलं. आणि इतकी तुफान गर्दी होती त्या पहिल्या याच्यात, इतकी पुस्तकं गेली तेव्हा की ज्या दिवशी तिथे जो माणूस आहे, तिथला तो काय माहोल आहे, त्यामध्ये जवळजवळ त्या दिवशी 200 पुस्तकं गेली. आणि तो अनुभव प्रचंड मोठा होता. आणि त्या याच्यामध्ये दुर्बीतनं परत नाशिकला आलो. नाशिकला अपर्णा वेलणकरनी त्याच्यावर बोलले, अरविंद इनामदार होते, ते बोलले. मग असा करत करत मोठे मोठे कार्यक्रम झाले. आणि मग 96ला दादा रिटायर झाल्यावर मला तर माहिती कुसुमाग्रज आणि तुपेसर. तर मला आठवतं आहे की त्यांना जर कुणाला चित्र द्यायचं असेल ते फक्त निरोप यायचा त्यांच्याकडे. नव्हतं, आता मला नाव आठवत, तर त्यांच्याकडे निरोप आला की सरांचं चित्र तयार असेल. मग ते चित्र द्यायला कोण जायचं, तर आपणच जायचं पळत की तात्यांकडे जायला मिळतं. आणि तात्या तेव्हा राहत होते शालीमारला यांच्या तिथे. तर मग ते चित्र द्यायला जायचं. तेव्हा बाई पण होती, तर बाईंना पण मी पाहिजे. मग तात्यांकडे भरपूर चित्र होती, पण मग शेवटी त्यांनी बऱ्याच जणांना ती वाटून टाकली. मला आठवतं आहे की बाळासाहेब दातार त्यांच्याकडे आहे, प्रभाकर दातारांकडे आहे, अशी खूप चित्र होती. त्यामुळे मला तात्यासाहेबांचा पण येतो. मग नंतर 96ला जेव्हा रिटायर झाले, तात्या म्हणाले आता तुम्ही काय करणार आहात, रिटायर झाले तर काहीतरी सुरू करा ना. मग लोकहितवादीमध्ये त्यांनी कलेचं एक सुरू केलं. तेव्हाची मी एक गंमत सांगते की काय नाही, एक आपण काहीतरी सुरू करावं, दर महिन्याला एक कार्यक्रम घ्यावा आणि त्याची काही फी वगैरे असं काही ठेवलेलं नव्हतं. पण मला अजूनही आठवतं की तो इतका माहोल वेगळा होता आणि
तू जसं म्हणतो की वेगवेगळ्या चर्चा केल्या आणि इतकी घाणेरडी चर्चा झाली की हे वेगळं काहीतरी स्थापन करतात. तर त्यांना गरजच नव्हती की जे चित्रकला महाविद्यालय किंवा नाशिक कला नेते ते शून्यापासून तर याच्यापर्यंत जवळजवळ इमारत पण त्यांच्या नावावर होती मला वाटते. तर इथपर्यंतच त्यांनी केलं तर हा वावटं उठवायची गरज असते. तर मग तेव्हा ते वावटं असं की तू कसं आता वेगळं काहीतरी सुरू करते. तर वेगळं काही नव्हतं की एक चित्रकलेचं उत्थान व्हावं म्हणून मग दर महिन्याला एक कार्यक्रम व्हायचा आणि तो दर महिन्याला 3ऱ्या रविवारी तो असायचा. आणि मग आता तेव्हापासून खरं सोनार सर आणि आपले सोनोळी सर यांची ती हे झाली. आणि आम्हाला मी असायची पण आम्हाला शाळा होती हे होती त्यामुळे मला फारसं काही जायला मिळायचं नाही. पण प्रत्येक गोष्टीला मी त्याची साक्षी झाली. मग असं करता करता म्हणजे नाट्य संमेलन होतं, साहित्य संमेलन होतं, तुमचं चित्रकलांचं संमेलनच होत नाही. असं करता करता 99ला आपण एक मोठं संमेलन घेतलं आणि मला वाटतं ते महाराष्ट्रात नंतरही झालं आणि अजूनपर्यंतही झालं. तर ते जी सगळी लोकं होती तर जवळजवळ 18 डेमो झाले. 18 डेमो झाले तेव्हा सुद्धा 0 पैसे होते आमच्याजवळ. आणि आम्ही जे काय केलं त्याला काही साक्षीदार आहेत काही नाही. आपलेच लोक आपल्याला हे होतात. तर काही लोकांनी फक्त साथ दिली पण प्रत्यक्षात साथ नव्हती. तेव्हा साथ दिली खरी सांगू का की रमेश पवार म्हणजे तो त्याचं नाव सांग. तर त्यांनी मोठी साथ दिली, विकासनी दिली आणि आमचे साळवेकर सर होते यांच्यामुळे ते सगळं उभं राहिलं. की रोज रात्री मिटिंग झाली की मग रात्री मी दादा बसलो एवढे लोक येणार मग जेवायचं काय करायचं, कुणाला आचारी करायचं, कुणाला द्यायचं. मी मग यांना फोन करायचं साळवेकरांना, अगं मुक्ता 100 माणसं 200 माणसं 50 म्हटलं की 100 रुपये असं बजेट वाढवावं लागतं. तेव्हापासून मी शिकले की बजेट काय असतं, माणसं कशी करायची, आचारी कोण करायची, जागा कुठे ठरवायची. आणि हे करता करता ते मला अनुभव येतो. हे सगळं झालं नंतर मला म्हटणार काहीतरी सगळ्यांसाठी ज्यांना येत नाही, ज्यांना येत आहे, कोणी नवीन आहे आणि विद्यार्थी याच्यासाठी आपण एक लँडस्केप कॅम्प म्हटलं सगळं तू करशील पण बाकीचं सगळं जे आहे जागा ठरवणं ती पाहणं त्याच्याबरोबर ते म्हटलं मी सगळं करेन. मग हे सगळं करता करता आपला 2006चा मोठा कॅम्प. आणि त्या कॅम्पला सुद्धा गंमत अशी होती की लोकहितवादीतर्फेच आपण तो घेतला. आणि अक्षरशः आम्ही जेव्हा मीटिंग घेतली मग कुणाला काय व्हायचं की कॉलेजमध्येच काम होतं आणि सिन्सिअर लोक आम्ही 5-6 जणच होतो. एक अशोक होता, मी होते, प्रोफेसर होते. आणि मग आम्ही असंही केलं की तरुण लोकांना वरती जागा दिल्या पाहिजे, सिनियर लोकांना खाली जागा दिली. आणि मग जागा कुठली घ्यायची. मग एकदा मी आणि साळवेकर दादा आम्ही तिघंच होतो आणि त्र्यंबक सगळं धुंडाळून काढलं. कुठे गेलं तर संडासच आहे, कुठे गेलं तर बाथरूमच आहे, अजिबातच नाही आहे, कुठे नळच नाही आहे, राहायलाच जागा नाही. असं करता करता मग आमच्या समोर आलं स्वामी समोर. आता तिथे जायचं कसं. मग आम्ही दिंडोरीला येतो. तेव्हा देवधर होता, मी होते आणि 5-6 जण गेलो. मग त्यांनी आम्हाला 3 दिवसाचा हे दिलं. मग ती आम्ही तारीख ठरवली. त्याच्यानंतरचा जो एवढा फापट पसारा होता तो प्रचंड होता. दिसायला सोपं वाटत होतं पण मग त्याला काय म्हणत सरांना मी दादा म्हणते तुम्हाला माहिती आहे अरे तुरे माझ्याकडनं येणार. तर मी म्हटलं एक 700 रुपये आपण घेऊया मुलांकडे. नाही 500 रुपये घेतले. हट्टी पण तेवढेच होते हा सर म्हणजे चांगल्या बाबतीत. तर ते का तर मुलं लांबून येणार, मुलांकडे पैसे नसतात आणि मुलांसाठी जर करतोय तर आपल्याला याच्यात फायदा नको. तर असं करता करता आमच्याकडे एंट्री किती आली 80 आली 100 आली. आणि वेळेवर यांनी सांगितले की माझी 25 मुलं येणार आहे बरं का. असं नसतं. जेव्हा आपण एखादी जागा घेतलेली आहे आणि आम्ही ती टेबल घेतली होती, आम्ही फुकट घेतलेली नाही 3 दिवसासाठी. ते एक जण आले आमचे 100 मुलं येणार आहे म्हणतं नाही एवढा ते पैसे द्यायचे. आणि याला बोलायला मी जरा तिखट होते त्यामुळे सरांचं कधी बोलणं नसायचं. कारण तसे फायदे खूप लोकांनी घेतले, तोटे खूप झाले. हे तोटे कुणाला माहिती नाही. तर मग आम्ही ते सगळं ठरवल्यावर आमचे 100 मुलांचे 250 मुलं झाले. आता तुम्ही विचार करा की जी जागा दिलेली होती एका याच्यात 2-2च मुलं होती. तिथे आम्हाला 4 मुलं, कुठे 5 मुलं, कुठे 6 मुलं असं करावं लागतं. आणि तिथे त्यांचे नियम इतके कडक होते की मोबाईलचा आवाज आला पाहिजे नाही, गाणी लागली पाहिजे नाही, तंबाखू खाली असेल तर ते दिसलं तर चालणार नाही, कुठेही काही दिसता का. मग हे करता करता आम्ही प्रत्येक खोलीत अचानक जायचं काय चाललंय काय नाही. मग मुलं वाढवली तिथे
हे वाढवलं, हे सगळं वाढवलं. आम्ही रात्री तर गमती केल्या की दुसऱ्या दिवशी जेवण द्यायचं आहे, मग जेवण काय देणार ते सुद्धा आम्ही पाहिलं. जाड जाड पुऱ्या होत्या, असं नाही करून जाणार, मुलांना चांगलं दिलं पाहिजे. ते सगळं करता करता खूप मोठे अनुभव आहे. आणि तेव्हा जेव्हा जे काही अनुभव आले ते खरं आत्ता तुम्ही जे केलं ना, तुम्हाला जे आलं ते आम्हालाही आलं. पण हे आमच्यासाठी काही नव्हतं की सरांचं नेहमी नाशिकसाठी, विद्यार्थ्यांसाठी, आणि सरांनी कधीही वेगळं काहीतरी करून आपलं नाव पुढे होईल किंवा एखादी स्थापना करू, हे पण नव्हतं. पण जो कोणी येईल त्याला ते घेऊन पुढे होईल. आता आत्तापर्यंत गणपत घडकेची गंमत सांगली की त्याला पहिल्यांदा बक्षीस दिल्लीचं मिळालं, तर इतका आनंद झाला नाही. आज आपण संध्याकाळी त्याला बोलवूया बरं का. तर अशोक, मी, अरुणा गर्गे, सोनी, अण्णा, देवीदास, तुम्हाला कुलकर्णी माहीत असेल, आम्ही 7-8 जणच होतो. गणपत आला आणि गणपत अगदी छोटासा दिसायचा तेव्हा. आणि हा द्वीप आहे ना, द्वीप कसा दिसतोय त्याच्यापेक्षा छोटा दिसतो. मग छानपैकी आम्ही चहा आणली, चहा केला. आम्ही जास्त कधीच पापड पसारा केला नाही. इव्हन आम्ही स्केचिंगला गेलो तरी आम्ही बाहेर माझ्या तिथे ओट्यावर बसायचो, तासनतास फक्त चहा. आणि माझं घरही लहान नाही, आम्ही असे कार्यक्रम केले. आणि सरांना नेहमी असं वाटायचं की नाशिक जे आहे ते आपलं गाव आहे, आपलं घर आहे, आणि आपल्या घरासाठी आपण केलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट करताना त्यांनी विद्यार्थ्यांचा विचार आहे. जे काय आत्तापर्यंत जे घडलं ते फक्त संस्था, विद्यार्थी आणि नाशिक यासाठी घडलं. इथे स्वतःचं नाव, स्वतःचे फोटो, स्वतःचं काय ठेवले असं कुठेही ठेवलेलं नाही. म्हणजे घडवताना सुद्धा हा माझा, तो परका, हे पण नाही. हा अनुभव आम्हाला जेव्हा आम्ही 6 साली कॅम्प घेतला तेव्हा, आणि आम्ही ठरवलं होतं त्याप्रमाणे काही गोष्टी लोकांनी पेबल केल्या, आले आमच्याकडे कामाला. आम्हाला देणं शक्य नव्हतं. तर मला असं म्हणणं आहे की आपण आता आम्ही जेव्हा रंगोत्सवचं काम करतो तर माझं असं म्हणणं, कोणी येऊ द्या, तिथे बसा आणि काम करा. आणि आम्ही आमच्या हातात काहीही ठेवत नाही. हा अनुभव कुणाकुणाला आहे तुम्ही मला सांगा. आणखी कुणाला आहे? आणखी कुणाला आहे? आणि किरण तर माझा म्हणजे त्याच्याकडे जायचाच अवकाश की किरण मला हे पाहिजे. कधी मला त्यांनी नाही म्हटलं. हां, त्याच्याकडे काम असलं तरी चालेल. आणि मला तिथे असं हवं होतं, रंगोत्सव करतानाची पण माझी गंमत सांगते की काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. पण काय करायचं, त्याला तर फंड पाहिजे. फंड तर काही नव्हता. तर मला आठवतं की सरस्वती स्टेशनरीने मला विचारलं की सरांना आम्हाला काहीतरी असं हे द्यायचं, तर मला 2 चित्र द्याल का. आणि तर सर असते तर तुम्हाला 4ही चित्र दिले असते. पण मी जरा विचारून त्यांना देते. 2 चित्र दिली आली. पण म्हटलं त्याचं मला मानधन पाहिजे, आणि तुम्ही किती द्या, मी असं काही विचारलं. त्यांनी जे मानधन दिलं त्या मानधनावर आम्ही सुरू केलं हे सगळं. तर हे जे मानधन दिलं होतं, नंतर मग आता काय करावं, पुस्तक तर काढायचं आहे. मी आणि धनंजयचं आमचं आधीपासून चाललं, म्हणजे सर होते तेव्हापासून चाललं होतं की सरांचं एक पुस्तक करायचं. आणि अजून एक उत्साही माणूस आहे आपल्याकडे, तर तो काय म्हणाला की आपण 4 सरांची पुस्तकं करू. तुला हरकत नाही, तू सरांशी बोल आणि त्याप्रमाणे कर. पण फोन करायचा, उत्तरच द्यायचं नाही, फोन करायचं, बोलायचंच नाही. असं करता करता सर गेले निघून, पण ते राहील. मग असं ठरलं की नॉस्टॅल्जिया हे पुस्तक करायचं होतं. तर मग आम्ही महाराष्ट्र टाइम्सचे ते कोण संपादक होते त्यांना आम्ही फोन केला की आम्हाला सरांच्या त्याच्या पहिल्या मला पुस्तक करायचं. त्यांनी आम्हाला एका क्षणात. मग नंतर मी गेले वाचनालयाकडे गेले. तर म्हणतो तुम्ही मला तुमच्याकडे काय प्रोसेस आहे. तर एक पही नाही आमच्या हातात कोणाच्या, फक्त करणारा काम. साबळे पण होता मला वाटतं. आणि सगळ्यांनी खूप मदत केली. म्हणून माझं नेहमी म्हणलं की रंगोत्सव हा माझा नाही, हा नाशिककरांचा, कलारसिकांचा आहे. कोणी यावं तिथे काम करा. आणि तिथे सुरुवातसुद्धा करताना मी असं ठरवलं होतं की नवोदित कलाकार असतील त्यांचे डेमो ठेवले आणि ते नाशिकचे किंवा नाशिक बाहेरचे ठेवले. कारण प्रत्येक वेळेस हल्ली पण मी सास पडलं की प्रत्येकाला तुम्ही आमची राहण्याची सोय कशी करणार आहे, आम्हाला मानधन कसं देणार आहे, मग आमची AC मध्ये सोय आहे का, मग आम्ही 3 दिवस राहिलं तर आम्हाला पाकिटात किती देणार. तर म्हटलं माझ्याकडे 2 हात 3रा दिवस आहे. आत्तापर्यंत जे आम्हाला सगळे लाभले, म्हणजे अगदी पाडेकरांपर्यंत सुद्धा हे सुद्धा आम्हाला असे लाभले. आणि खरंच सांगतो की मी समजा अगदी नितीनवर सोडवलं की नितीन ते पाहुण्यांना आणायचं, खाणं पिणं करून तू घेऊन यायचं, मी काही बघणार नाही, फक्त एकट्यावर सोपवते.
आणि 4 माणसं आली ना की मग सर माझ्याकडे चला ना, सर माझ्याकडे चला ना, मग कार्यक्रम बाजूला राहतो आणि ती मिरवली जातात. तर मी म्हटलं तुम्ही वेगळं बोलवा, वेगळं त्यांना काय करायचं ते करा. आत्तासुद्धा पाडेकर सर आले होते, तर ते तेवढ्यासाठीच आले होते सरांसाठी. आणि पाडेकर सरांची ओळख माझी 50 वर्षापूर्वीची. ती कशी की सरांचे इथे चित्र आलेले होते आणि सरांचे एक्झिबिशन पाहत होतो आणि तेव्हापासूनची आमची ओळख. आणि मला आठवते की आपल्या नाशिक कला निकेतनला त्यांनी एक चित्र पाठवलं होतं. हा देवदत्त त्यांच्या दुपट्यामध्ये आहे आणि त्या दुपट्यामध्ये देवदत्ताचं त्यांनी छानपैकी पेंटिंग केलेलं आहे. तेव्हापासून त्यांची देवदत्ताची पण ओळख. तर हे सगळी लोक प्रत्येकाला असा प्रश्न की तुमची कशी काय ओळख, तुमची कशी काय ओळख. मी कुणालाही फोन करत नाही, मी कुणालाही भेटायला जात नाही, पण जी काय आहे ती सरांची, माझी नाही. आणि सरांसाठी सगळे. आणि हे जो वसा घेतलेला आहे तो सगळ्या मिळून चालवावा असं मला वाटतं. आणि आपण सगळ्यांनी जर केलं तर नाशिक हे मोठ्या कुठल्या तरी एका वेगळ्या स्थानावर जाईल. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की सरांनी कधीही राजकारणी लोकांना आपल्यामध्ये घेतलं नाही. आणि मी सुद्धा आत्तापर्यंत एकदाही राजकारणी लोकांना बोलवलं नाही. कारण त्यांना बोलवायचं मग त्यांच्यामध्ये 10-12 लोक महार तुरे हे आमच्याकडे नाही. कारण हा अनुभव घेतला. मग पहिल्या वर्षी पण मग आपण त्यांना बोललो का म्हटलं नाही, यांना बोललो का नाही. तर माझे हक्काचे हुकमी एक्के होते 3. एक विनायक दादा होते, एक फरांजपे सर होते आणि इनामदार. मी काहीही पत्र नाही, काही नाही, फक्त फोन केले की असा असा कार्यक्रम आहे, अशा अशा कार्यक्रमाला तिघंही आले. प्रत्येकाने आपापली सोय केली आणि कुठेही मानधनं तर बाजूलाच राहते, पण अगदी घरातल्यासारखा कार्यक्रम आहे असा त्यांनी. आणि अजूनही मला जी लोक येतात तर सगळ्यांनी यावं असं मला वाटतं. पण लोकांनी काही लक्ष्मण रेषा आखून ठेवतात, नाही जायचं. तर मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही की हा आपल्या नाशिककरांचा रंगोत्सव आणि सगळ्या कलाकारांचा. असं कुठे हा ग्रुप आहे तो ग्रुप आहे इथे काही नाही. सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी करावं. आणि मला असं असतं की मी तू आला तर मी तुझ्या ताटात येणार, हे तू कर बघ. पण त्यालाही माहिती पाहिजे की ते काय चालतं. आणि मला आत्तापर्यंत सगळ्या लोकांनी साथ दिली. आणि म्हणून मला नेहमी असं म्हणायचं असतं की जे काय घरातलं कार्यक्रम असतो तेव्हा बघा तुम्हाला आठवत असेल पूर्वी की आचारी लावायचे. मग आजूबाजूचे लोक पण तांदूळ निवडायला ये, गहू निवडायला ये, हे सगळं करायचं. मग ही तयारी करताना मला खूप लोक मदत करतात की डोंगरेसारखा आहे, दत्ता कदमसारखा माणूस आहे, त्याच्याकडे गेलं तर तो ताई काय हवं आहे कधी काही विचारणार नाही, त्याच्याकडे काही असतं त्याप्रमाणे तो करतो. फोटोग्राफर सचिन आहेच. आणि सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी करावं आणि सरांचं आपण काहीतरी मोठं करूया. आणि तेवढ्यासाठी मी अशी थांबले की ते नाशिककरांचं करावं, की माझं नसावं, तुझं नसावं, एखाद्या राजकारणीने येऊन त्यांनी जागा द्यावी मग त्याच्यावर हे करावं असंही नसावं. सगळ्या मिळून केलं तर थेंब काही केलं तर तळसाठी. आणि हे करताना सगळ्यांनी मदत करावी ही माझी अपेक्षा आहे. आणि हे मी आज आहे उद्या नाही, पण हे सगळ्यांचं आहे असं सांगून मी इथे थांबते. त्याच्यात खूप काप्यांनी यांनी सांगत होता तेव्हा मला आठवत होतं, हा सांगत होता. याच्यातली अजून एक गोष्ट सांगते की नितीनचे वडील हे दादांकडे एखादं बोलून येतात, पण इतकं घरात ती कामं करायची. भाजी आणायची का दादा मी आणतो, हे आणायची का मी आणतो. आणि ताई होती आपली दादाची बायको, तर त्या कधीही असं अडवतायचं. वाटी घेतली की वाटी लाडू तरी असेल तर पोह्याचा चिवडा तरी असेल. आणि इतकं घर स्वच्छ आणि छान होतं. आणि दादा रोज 3चा चहा स्वतः करायचा. तुम्हाला सोमा आठवतो का कोणाला? तर सोमाला सुद्धा त्याला आपण काय म्हणायचं नाही त्या हॉल होता, त्या हॉलमध्ये त्या जिन्यामध्ये बसलेला असायचा आणि त्याची बायको पण असायची. तर सोमाला पण ती चहा करायची आणि स्वतः घेऊन द्यायचे. असं काही नाही की सोमा असा आहे का गडी आहे त्याच्या खालचं आहे ते पण आहे. तिची बायको पण फार सुंदर होती बाबू. आणि ते सगळेजण दादाला अरे दादा, ते कोकणी असल्याने ते सगळ्यांना अरे तुरे करायचे. पण त्यातला जो गोडवा होता ना. आणि मला वाटतं सोमानी जी चित्रकला महाविद्यालय पुण्यामधली जी इमारत आहे तर तिथे एक ती छानपैकी हे होतं बेकरी होती. तर ती बेकरी जाऊन तिथे मी ते सगळं पाहिलं आहे. तर जेव्हा ती इमारत उभी राहिली ते सोमा तुपेसरांचे वडील यांच्यामुळे उभी राहिली. आणि अजून एक आर्किटेक्ट होते ते जाधव म्हणून होते, त्यांनी एक पैठण घेतली नाही. आणि जाधव ते आर्केवर त्यांचं होतं आर्किटेक्ट. तर ह्या 4 लोकांमुळे उभी राहिली.
कारण रात्री केव्हाही विटा यायच्या, गर्दी नको, गर्दीतनं गाडी आणायची तर जी काय त्यांनी केलं ना, माझं असं म्हणणं आहे की आपल्या वडिलांनी जरी झोपडी बांधली ती आपल्या वडिलांनी बांधली. तसं दादांमुळे हे नाशिक आहे, दादांमुळे चित्रकला महाविद्यालय आणि नाशिक कला निकेतन नसे हे काही झालं. आणि त्यांची सगळी फॅमिली म्हणजे श्रीपाद सरांना कोणी काही नव्हते, पण त्यांच्यामुळे शिस्त होती. शिस्त अशी होती की आम्ही सुद्धा घाबरत होतो. ते साधी आम्ही त्र्यंबकला जरी ट्रीप असायची तर आम्हाला म्हणायची घरून पालकांची चिठ्ठी आणा. इतकं हे होतं, पण काही गोष्टी त्या आवश्यक होत्या. नाहीतर मग ते आत्ताचं काही वेळेस काही मुलं आहेत तर त्याला असं वेगळं रूप आलं असतं. पण कुठेही तिथे कुठलाही मला आठवते की 5 रुपयासाठी दादा आणि वाबो कुलकर्णी हे पायी पायी जायचे 5 रुपयासाठी देणगी हे बक्षिसांसाठी. तर इतके त्यांना दोघांनाही सायकल चालवता येते, 3 चाकी पण नाही, 2 चाकी पण नाही. तर मी नेहमी म्हणते दादा तू कधी खेळला की नाही म्हटलं 2-3 चाकी. तर म्हणे 3 लाकडी असते ना ते खेळलेले. तर आमची चिडवाचिडी खूप चालायची, कारण आधी एका याच्यात असायचं रात्री एक कार्यक्रम म्हणतो तसा मदन मोहन हे गाणे खूप आवडायचे. तिसरा अजूनही आवड कशी निर्माण झाली तर तुम्हाला राजकमल प्राण माहिती आहे का बँड, तर तो त्या आपल्या यशवंत व्यायाम शाळेत असायचा. रात्री घरं छोटी, सगळे दादाचं घर अगदी छोटं होतं. या तिघी बहिणी, ही 2 भाऊ, आई होती. तर मग दादा बरोबर हे तुम्हाला ऐकून माहिती असेल तर बाळा देशपांडे, बाळा देशपांडे पंचवटीत राहायचा, पण त्यांचा मेळा वगैरे असायचा. तर दादाने मेळ्यात गाणं पण म्हटलेलं आहे, कुणाला माहिती नाही आहे. आणि दादाचा आवाज चांगला होता. दादाला एखादी पेंटिंग जमलं की ते शिळीवर गाणं म्हणायचा. आणि सर्वात आवडतं एक गाणं होतं म्हणजे मराठी गाणं आहे, तर ते म्हणायचं म्हणजे आज खुश आहे म्हणजे चित्र चांगलं झालं. या सगळ्या काही होत्या. आणि आमच्याकडे एमची कुलकर्णी ते तर रंगेल म्हणजे कशासाठी म्हणते आम्ही की ते सिगरेट इथे येऊन पिणार बरं का, घरी वाचलं ते अगदी छान. मग आमच्याबरोबर आले, आम्ही तिघांचा ग्रुप होता असा की पेंटिंगला गेलं की मग ते मग त्यांचे वपू पाठ होते, फुलं पाठ होते. रात्री जमलो की आमची मैत्री ते ऐकण्यामध्ये असायची. आणि मदन मोहनच्या त्याच्याकडे रेकॉर्ड होत्या. आणि दादाचा अजून एक मित्र होता भाऊ म्हणून. हे सगळे गाण्याचे प्रेमी, नाटकाचे प्रेमी आणि सिनेमा. एक सिनेमा 25-25 वेळा पाहिलेला आहे, पण असं त्याच्यात हे वाहून गेलेली नाही. तर म्हणजे सिनेमा पाहावा, पण त्यात काय पाहायचे काय नाही आपल्याला. आणि जेव्हा तिचं कार्टून आलं की लहान मुलांना रागवायचे, म्हणजे तुम्ही कार्टून पहा, ते कार्टूनचं त्याचं बॅकग्राऊंड काय असतं, कोण कसं घेतं, कोणाची स्टाईल कशी आहे हे तुम्ही पाहायला शिका. आता दादाबरोबरचे 2 जण होते त्याचे मित्र, तुम्ही म्हणताय सोनार सर आणि हे. तर सोनार सरना वाचनाची आवड नाही, TV पाहणार नाही. तुम्ही दादा कसं काय लागतील द्यायचं आपण. आणि मग हे सगळं असायचं. आणि तुम्हाला थत्ते सर माहिती असेल तर थत्ते सर रात्री 10ला फोन करायचे, शिवा तो आज असा सिनेमा लागला, इंग्लिश सिनेमा बघूया. मग तिकडनं ते पाहिजे इकडं. म्हणजे असे त्यांचे वेगवेगळे ग्रुप होते. पुण्याला गेलं की काम करण्याचा ग्रुप वेगळा, डोंबिवलीचा वेगळा, कोल्हापूरचा वेगळा. आता डोंबिवलीचा ग्रुप खूप छान होता, टोके, पटवर्धन. आणि मग हे तिथे गेले की आता इथे आले की सुद्धा ते थोडीशीच खोली, पण तिथे राहायचे, कधी बाहेर जायचे. तुम्हाला जर सावर्ड्याचे चिरके माहिती असते, त्यांनी 18 मुलं आणली होती. राहायला जागा नाही, पण तुम्हाला खोटं वाटेल, तुपे सरांच्या त्या छोट्या खोलीत आणि वरती एक छोटी खोली, त्या खोलीमध्ये राहिली होती. आणि तो माणूस इतका साधा आहे की आत्ता सुद्धा आला होता, तर तेव्हा सुद्धा ते छानपैकी बोलले, छानपैकी सगळं सांगितलं आणि छान त्यांनी रिस्पॉन्स. तर ही लोकं त्यांनी जोडून ठेवले. आणि कधीही हे गेलं तरी एक पैशाची अपेक्षा नसते. मला मानतो नाही स्वतःच्या पैशाने प्रवास करणार. इव्हन इथे सुद्धा कोणी पाहुणे बोलवते, मी येऊ का गाडी नको कमी येतो, ती रिक्षा स्वतःच करणार स्वतः. तर इतकं साधं असावं कधी कधी. आणि कधी कधी आपलं ठेवून घ्यावं, याही महत्त्वाची आहे. कधी ठेवून घेतलं तर तुम्हाला जास्त थोडंसं तरी मिळतं. नाही तर मग खूप लोक त्याचा दुरुपयोग करतात. हाही अनुभव आहे. दुरुपयोग अशासाठी की वापरून घ्यायचं काय सर्व की सर एकदम आणि थोडंसं बोलणं चालूच होतं, असेही लोक पाहिले. तर असं न करता आपण काय घ्यावं, चांगलं घ्यावं, वाईट सोडलं. आणि असं करून आपण वाघो आणि रुपये सरांना आपण होतं करतो. वाघो म्हणजे खरंच सांगेल
त्यांचा कधी रागवलेला शब्द ऐकला नाही, कधी काही केले मी असं खूप मोठ्यांना बोलले रागवले. घरात सुद्धा अजिबात तिथं खूप प्रकारचं काम केलं आणि नाशिक कलांनी केलं त्यांनी नव्हतं. पैसे नसले तरी शालूमाई द्यायच्या, त्यांचे भाऊ होते ते द्यायचे, पगार होत नव्हते शिक्षकांचे तर स्वतःचे पैसे द्यायचे असं मी पाहिले. तर इतकं निष्ठुर पण होता आलं पाहिजे, थोडंसं व्यावहारिक पण होता आलं पाहिजे, असा दोन्हीचा मध्ये लागतो. धन्यवाद. आणि मला त्यांनी खरं उद्घाटनाला केलेलं होतं आणि तेव्हा नव्हते तर मी याला असं सुचवलं होतं की आपण वेगळ्या प्रकारे काहीतरी कार्यक्रम घेऊ. तर म्हणजे काय घेऊया, तर म्हटलं आपण सरांच्या आठवणी घेऊ. म्हणून याला काय नाव द्यावं, तर मी म्हणजे मी नाव सुचवतो साठवण म्हणजे आठवणी. आता हे सगळ्यांकडे साठवलेलं होतं, त्या आठवणी आज बाहेर हो माहिती नव्हतं. मी त्याला तेच म्हटलं की तू एक कर आणि याचा आपल्याला करता येईल बाकीचं काय करू अजून एकदा पाहिजे. तर हे आपल्या नाशिकचं जे काय होणार आहे ते यामध्ये होत. आणि निलेशला मी हेही सांगितलं की करताना सगळ्यांना घेऊन कर. आणि होतं केल्याने होतं नाही होतं असं काही नाही, फक्त तिथे आपला हे जे आहे ना तो चालू. धन्यवाद त्या दिवशी पण बोलवलं होतं, मी तुम्हाला काही सांगितलं नाही पण मी येणार होते. असं मला असं वाटतं की जिथे चांगलं आहे तिथे जावं, कोणी बोलवलं तिथे जावं आणि नाही बोलवलं तर जाऊ नाही याही मताची नाही आहे. तर पहिल्या याच्यापासून त्यांनी मला बोलवलं होतं. काही ठिकाणी थोडेसे आमचे निघाले असं माहिती नाही, पण ही कलामुद्रा छान आहे. सगळ्यांनी काम करावं, एकत्र यावं आणि मोठं करावं. आणि मुख्य म्हणजे या गॅलरीचे आभार मानायला पाहिजे. त्यांनी जर एवढी मोठी छान गॅलरी, तुम्ही विचार करा की रोजचं कमीत कमी 1000 रुपये म्हटलं तरी 15,000 रुपये आणि लायटिंग वेगळं. मुख्य म्हणजे चहा कॉफी सुद्धा ते स्वतः देते, त्यांची माणसं देते आणि तुम्हाला कुठे ते अडवणूक करत नाही. तर इथे कायमस्वरूपी सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकाराने एक्झिबिशन करावं, विषय घ्यावे, वेगवेगळे कार्यक्रम करावे. आणि पुन्हा गाडगीची पण आभार मानते, कलामंदिराचे तुम्ही सगळे आहेत त्यांची पण आभार मानते की आपण हा वेगळा विषय जरा वेगळ्या त्याच्यावर आणला. कदाचित मी जास्त बोलली असेल तर थोडंसं क्षमा करावं. तर माझ्या ते याच्यातनं आलं कोणी दुखवले असतील तर त्यांनी क्षमा करावं. तर हा एक ठिकाण असेल की ते कोणी मोकळं म्हणजे जे काय असेल